आपल्याला माहिती आहे की आपल्या शासनाने दिव्यांगजनांकरता जी काही मानधन आहे ते वाढवून 2500 रुपये केलं आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि रोजगार असेल, या तिन्ही बाबतीत आपला हा प्रयत्न आहे की दिव्यांगजनांना त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे. देशामध्ये पहिल्यांदा आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी सांगितलं की कोणीही विकलांग नाही तर सगळे दिव्यांग आहेत, डिझेबल कोणी नाही तर स्पेशली एबल सगळे आहेत. आणि अशा पद्धतीनं एक वेगळी ओळख आमच्या दिव्यांगजनांना मोदीजींनी दिली. आज केंद्र सरकारच्या वतीनं इतक्या विविध प्रकारच्या योजना आमच्या दिव्यांगजनांकरता चालवल्या जातात, पण आपला प्रयत्न हा आहे की दिव्यांगता आपल्याला कमी कशी करता येईल त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आपले प्रयत्न चाललेले आहेत. विशेषतः आमचे जे कर्णबधिर मुलं आहेत यांना जर त्यांच्या लहानपणीच जर या गोष्टी लक्षात घेऊन कॉक्लिअर इम्प्लांटसारखे जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करतो ते जर केले तर शेवटी ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही, ते जर ऐकू यायला लागलं तर ते बोलू देखील शकतात. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कॉक्लिअर इम्प्लांटचे जे काही ऑपरेशन आहेत त्याला 6 ते 8 लाख रुपये लागतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे ऑपरेशन्स मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि गेले काही वर्ष सातत्याने हे ऑपरेशन्स आपण मोफत करतो. आणि आपला तर प्रयत्न पुढे असा आहे की एक मोठं सर्वेक्षण करत राहायचं की ज्यातनं कुठेही आपल्याला जर 10 वर्षाच्या आतली मुलं ही त्या ठिकाणी कर्णबधिर आढळली तर त्यांचं कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन त्या कालावधीत जर आपण केलं तर ते कधीच कर्णबधिर राहत नाही, ते हळूहळू स्पीच थेरपीने बोलायला लागतात, ऐकायला लागतात. आणि हा देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात आपण करतो आहे. आत्ताच आपल्या जिल्हा परिषदेच्या CEOनी देखील एक चांगली संकल्पना मांडली की जर या ठिकाणी आपले जे दिव्यांग आहेत त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने हे जे काही झोमॅटो असतं, ब्लिंकिट, स्विगी वगैरे, तर त्या आमच्या दिव्यांगांना आवश्यक त्यांच्या जी काही डिझॅबिलिटी आहे त्याच्याप्रमाणे डिझाईन केलेल्या गाड्या या त्यांना आपल्याला देता येतील. महानगरपालिका देखील तशा पद्धतीने पुढाकार घेईल आणि अशा प्रकारच्या गाड्या देऊन त्यांना सन्मानाने जगण्याकरता आज 20-25 हजार रुपये त्यांना महिना रोजगार मिळाला पाहिजे, या दृष्टीनं देखील आपल्याला काम करता येईल आणि त्यातनं एक सन्मानजनक अशा प्रकारचं जीवन हे त्यांना देखील मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांगांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या योजनेअंतर्गत दिव्यांगांचं मानधन मिळतो त्या मानधनामध्ये आता वाढ करण्यात आली आहे आणि 2,500 रुपये प्रति महिना त्यांच्यापर्यंत आता पोहोचत आहे. सोबत केंद्राने सुद्धा यामध्ये मदत केलेली आहे. जे कर्णबधिर आहेत किंवा दिव्यांगांमध्ये खूप प्रकारचे प्रॉब्लेमसुद्धा असतात तर यांचे ऑपरेशन वगैरे ते आता सर्व फ्रीमध्ये केले जात आहे. सोबत त्यांचे जे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सुद्धा आता नियोजन केले गेले आहे. सोबत त्यांना रोजगारची संधी द्यावी यासाठी देखील हा उपक्रम आयोजित करण्यात आला. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला माहिती सविस्तर समजणार आहे. चॅनलवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते करून